कुंडली कवरते हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी। मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरून। श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या म्हणजे कर्मयोगाच्या अध्यायामध्ये कृष्णार्जुन संवादातून संत ज्ञानेश्वर माऊली श्रीकृष्णाच्या तोंडी धर्माचं व्यावहारिक तत्व विशद करून सांगतायत। धर्म हा कसा आचरावा, कर्म म्हणजे काय, नैष्कर्म्यता म्हणजे काय या संबंधी विवेचन करताना माऊली म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले। एखादा उच्च कोटीचा सर्व संग परित्याग केलेला आणि मुक्तावस्थेमध्ये किंवा ज्याला आपण जीवनमुक्त अवस्थेमध्ये विचरण करणारा एखादा महात्मा असेल, प्राप्तार्थ जाहले। प्राप्तार्थ म्हणजे ज्याला सर्व काही प्राप्त झालंय, आता मिळवायचं काही शिल्लक राहिलेलं नाही, असा जो योगी आहे, जो अत्यंत परमात्म्याशी तद्रूप पावलेला आहे, मुक्त संग आहे, जे निष्कामता पावले आणि आता मिळवायचे शिल्लक नाही, कोणत्याही कामना शिल्लक नाहीत, कोणत्याही इच्छेचा अंश देखील शिल्लक नाही, अंकुर देखील शिल्लक नाही, असा जरी असला तरी त्यांनी आपलं कर्म सोडता कामा नये असं माऊली म्हणतात। निष्कामता पावले तयाही कार्य करणे उरले असे लोका लागी किंवा कर्तव्य असे उरले लोका लागी। त्याला देखील कर्तव्य शिल्लक आहे। तुम्ही म्हणाल, आता माझं काय कर्तव्य आहे? शंकराचार्य आद्य मदाद्य गुरु शंकराचार्य श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य 8व्या वर्षी त्यांनी सर्व प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती केली। 5व्या वर्षी मुंज झाली, 8व्या वर्षी वेद, वेदांग, उपनिषद, शास्त्र सगळं अभ्यासलं। त्यांचे गुरु त्यांना म्हणाले, आता माझ्याजवळ तुला शिकवण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही। 8व्या वर्षी सर्व प्रकारच्या विद्येमध्ये प्रवीण झालेले श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य हे संन्यास घेण्यासाठी सिद्ध झाले होते। आता काहीही करायचं शिल्लक नव्हतं, पण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा ते संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं, आपल्या गुरुची भेट घेतली। गुरूंची भेट झाल्यानंतर गुरूंनी त्यांना उपदेश दिला आणि नंतर संपूर्ण भारतभर फिरून त्या काळामध्ये असलेल्या बौद्ध धर्मातील जे अध्वर्यू होते त्या सर्वांचा पराजय केला। अगदी मोठमोठे त्या काळातले पंडित, महापंडित यांचा पराभव करून कुमारील भट्ट यांना भेटायला गेले। कुमारील भट्टांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्याशी वाद करू नका, मी स्वतः मृत्यूला सामोरं चाललेलो आहे, तेव्हा तुम्ही मंडन मिश्र हा जो माझा शिष्य आहे त्याच्याकडे जा। मंडन मिश्राच्या बरोबर त्यांनी वादविवादामध्ये मंडन मिश्राला जिंकलं। ती फार मोठी कथा आहे, ती सांगत नाही, पण नंतर मंडन मिश्र यांचे शिष्य बनले आणि त्यांनी तिथून बौद्ध धर्माचा पराजय केला आणि संपूर्ण भारतामध्ये वैदिक हिंदू धर्माचं प्रतिष्ठापन केलं। एकदा नेहरूंना एका परदेशी ग्रस्ताने विचारलं की रक्ताचा एक थेंबही न सांडता बौद्ध धर्माचा पराजय कसा काय झाला, बौद्ध धर्म या भारतातून उच्चाटित कसा झाला? यावर नेहरूंनी उत्तर दिलंय की श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य यांच्या वैचारिक प्रभावातून हे घडू शकलं। तात्पर्य असं आहे की या ठिकाणी काही शिल्लक राहिलेलं नाही, कुठल्याही गोष्टीचा आता मनामध्ये इच्छेचा अंकुर नाही, पण तरी समाजासाठी कार्य केलं हे मला सांगायचंय। म्हणजे संत महात्मे, मोठमोठे आचार्य
हे यांना स्वतःचं काहीच कार्य शिल्लक राहिलेलं नसतं, पण तरी ते कर्माचं आचरण करतात. समर्थ रामदास स्वामी यांनी याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर पडून विश्वाचा संसार केलेला आहे. मग आजकालचे स्वातंत्र्य योद्धे असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सारखे असो, ज्यांनी काडीचा संसार तर चिमण्या पाखरेही करतात. मला काडीचा संसार करायचा नाही, मला समाजाचा संसार करायचा आहे. आणि म्हणून संन्यासाचा संसार, विवेकानंदांचं एक नाटक जर आपण लक्षात घेतलं, संन्यासाचा संसार असं नाव त्याला दिलेलं आहे. त्याचं कारण काय? अहो, संन्यासाला कुठला संसार आला? नाही, संन्यासाला व्यक्तिगत संसार नाहीये, कुटुंब नाहीये, पण समाज योग्य मार्गाला लावणे हा त्याचा कर्म मार्ग आहे, हा त्याचा धर्म आहे, हा त्याचा संसार आहे. आणि म्हणून ते म्हणतात, तयाही कर्तव्य करणे उरले असे लोका लागी. माऊलींचा हा दृष्टिकोन मला सामाजिक अर्थाने खूप महत्वाचा वाटतो, की जरी काही काय शिल्लक नसलं, मला आता काहीही मिळवायचं शिल्लक नाही. हो, नाही, तुम्ही स्वतःसाठी काही करू नका, पण समाजासाठी झटा. म्हणजे संत महात्मे हे व्यक्तिगत पातळीवर जगत नसतात, तर सामाजिक पातळीवर ते स्वतःचं जीवन उपयोगात आणतात. आणि म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून जो धर्म आहे तो समाज धर्म या ठिकाणी महत्वाचा मानलेला आहे. हीच गोष्ट दासोपंतांनी त्यांच्या गीतार्णवामध्ये सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली यांचं स्वतःचं जीवनही याच प्रकारचं आहे. काय शिल्लक राहिलं होतं त्यांचं? काही शिल्लक राहिलं नाही, पण समाजासाठी त्यांनी गीतेचा हा अनुवाद केला आणि ज्ञानेश्वरी आपल्या समोर मांडली. जी ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण समाजाला मुक्त करणारी अशा प्रकारची ही निगमवल्ली प्रगट केली, असं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. निगमवल्ली प्रगट केली, संपूर्ण वेदाचं सार, उपनिषदाचं सार त्यांनी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपल्या समोर मांडलं आणि सामान्य माणसाचा उद्धार केला. या ठिकाणी तयाही कार्य करणे उरले असे लोका लागी. लोकांसाठी त्यांनी जे कार्य केलं ते समाज हितैषी दृष्टिकोनातून केलं. आणि म्हणून व्यक्तिगत जरी काही कार्य शिल्लक नसलं तरी समाजगत कार्य याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. म्हणून देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य करणे उरले असे लोका लागी. मार्गी अंधा सरीचा. आणि मग दृष्टांत देतात की एखादा आंधळा निघालाय, पण समोर जर डोळस असेल तर तो डोळसाच्या अनुरोधाने त्याचा माग काढत काढत त्याचा अंदाज घेत घेत रस्ता चालेल. पण जर डोळसाने समोर त्याला मार्ग दाखवला नाही तर आंधळा कशा बरं मार्ग आखेल किंवा मार्ग चालेल? तेव्हा समाज हे अंध आहे. तुका म्हणे आंधळे हे जन. समाज आंधळा आहे, समाज हा अंध पुरुषासारखा आहे. तेव्हा त्या समाजाला डोळस माणसाने म्हणजे ज्ञानी माणसाने मार्ग दाखवला पाहिजे. म्हणून पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. म्हणून आपण आधी आचरण करावं आणि मग बाकीचा समाज तुमच्या मागे येईल. म्हणून त्या काळामध्ये एकनाथ महाराज असो किंवा जनी जनार्दन स्वामी यांनी देखील ब्राह्मण समाज हा जबाबदार धरलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा ब्राह्मण समाजाला महत्व दिलेले आहे. कशामुळे? तर ब्राह्मण समाज हा जर भ्रष्ट झाला, तो जर स्खलित झाला तर बाकीचा सगळा समाज स्खलित होईल. म्हणून ब्राह्मण समाजावर जबाबदारी आहे. असं जनी जनार्दन, त्याचप्रमाणे संत एकनाथ, तुकाराम या सर्वांच्याच भूमिकेमध्ये, समर्थ रामदास स्वामी या सगळ्यांच्या भूमिकेमध्ये ब्राह्मण समाजावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. ती या अर्थाने टाकलेली आहे की तो ज्ञानी आहे आणि ज्ञानाने योग्य वाट चालावी. ज्ञानीच जर अयोग्य वाटेला जाऊ लागला तर बाकीचा समाज त्याचंच अनुकरण करील. आणि म्हणून ते म्हणतात, तुम्ही मार्ग सोडता कामा नये. यद्यदा चरते श्रेष्ठ, असं पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय. तस्तदेवेतरो जना. इतर जन हे तुमचंच अनुकरण करतात. यद्यदा चरते श्रेष्ठ. समोरचा माणूस, समोरचा शहाणा जसा आचरण करतो त्याप्रमाणे मागचा करतो. आणि म्हणून शयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते.
लोक हे अनुवर्ती असतात. अनुवर्ती म्हणजे त्या मार्गाला चालणारे. तुमच्या समोर काय चाललेलं आहे, समोर कोण कसं वागतं, आदर्श आपण घालून द्यावा. समाजाला आदर्श आपण घालून द्यावा. कारण आपण जर आदर्श घालून दिला नाही तर समाज हा कदाचित अधर्माने वागेल आणि मग गोंधळ निर्माण होईल. म्हणून येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. माऊली या ठिकाणी येतात. वडील, आता मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे. आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर मुलं हे वडिलांचंच अनुकरण करतात. मुलं आपल्या वडिलाकडे पाहतात, आपल्या थोरा मोठा माणसाकडे पाहतात, आई वडिलाकडे पाहतात आणि ते जसं वागतात तसं आपण वागतात. त्या ठिकाणी याला संस्कार म्हणतात. तेव्हा वडिलांवर जबाबदारी आहे. त्यांनी जर योग्य वाट चोखाळली तर मुलं देखील त्याचं अनुकरण करतील. वडीलच खोटं बोलू लागले तर मुलं खोटं बोलतीलच, यात वाद नाही. आणि मग मुलांना बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला हे शिकवण्यात काहीच अर्थ नाही. तो म्हणतो माझे वडीलच जर खोटं बोलत असतील, वडील घरी असताना सुद्धा मी घरी नाही म्हणून सांग फोनवर, असं जर मुलाला सांगत असतील तर मुलं म्हणतील हो बरोबर, तुम्हीच म्हणालात की मग तुम्ही कसं खोटं बोललात, तुम्ही खोटं बोललात म्हणून मी खोटं बोलतो. तेव्हा वडिलांचं आचरण मुलं करत असतात. म्हणून वडिलांवर जबाबदारी आहे की आपण नीतीने वागावं, भ्रष्ट मार्गाने आपण वागू नये. कारण आपण भ्रष्ट मार्गाने वागलं तर मुलं देखील त्याच मार्गाने वागतील. आपण जसं आचरण करू, आपण ज्याप्रमाणे घरचे आई वडील जर थोरा मोठाच्या पाया पडत नसतील, त्यांना नमस्कार करत नसतील तर मुलांना तुम्ही नमस्कार करा असं शब्दाने सांगण्यात काहीच अर्थ नाही. मुलं म्हणतात तुम्ही कुठं करता मग नमस्कार, तुम्ही करा तुमच्या मोठ्या वडिलांना, आईला, त्याचप्रमाणे सासू सासऱ्यांना यांचा आदर ठेवा, तर मुलं तुमचं अनुकरण करतात. सांगायचं मला हे आहे की मुलं हे संस्कारक्षम असतात आणि संस्कारक्षम वयामध्ये ते अनुकरण करतात. आणि म्हणून मोठ्यांवर, थोरांवर, वडिलांवर जबाबदारी आहे की आपण आपल्या आचरणाने नीतिमत्ता घालून दिली पाहिजे, योग्य अशा प्रकारचा मार्ग घालून दिला पाहिजे, धर्माने आचरण केलं पाहिजे. मग आपल्याला अधिकार पोहोचतो लोकांना सांगण्याचा. नाहीतर मग लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण आतून कोरडे पाषाण अशी अवस्था होते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. धर्माची खूप सोपी आणि सहज आणि व्यावहारिक व्याख्या माऊलींनी केलेली आहे. धर्म म्हणजे काय हो? धारणा धर्म मिथ्याहुर धर्मेण विधृता प्रजा, असं व्यास महर्षी म्हणतात की धर्म म्हणजे काय, तर धारणा धर्म मिथ्याहुर धर्मेण विधृता प्रजा, यस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चय, अशी व्याख्या महाभारतात केलेली आहे. पण माऊलींनी खूप सोप्या शब्दात सांगितलंय की वडील जे आचरण करतात त्याला धर्म म्हणतात. वडिलांचं नीतिमत्ता, वडिलांचा स्वभाव हा धर्मानेच नियंत्रित केला पाहिजे. त्यांनी वडिलांनी जसं जसं बोलणं, चालणं, वागणं हे वडिलांचं आहे. वडिलांचं म्हणजे थोरा मोठ्यांचं आहे. तसं मुलं आचरण करतात, अनुकरण करतात. म्हणजे संस्कार म्हणजे धर्म असा शब्द या ठिकाणी माऊली सुचवतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती. इतर लोक त्याच अनुकरण करतात. आणि म्हणून काल मी आपल्याला संदर्भ दिला होता की संत निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानेश्वर माऊलींना की आपल्याला या शुद्धीपत्राची गरज काय, आपल्याला मौंजीची गरज काय, आपण तर मुक्त आहोत, आपल्याला या वर्णाश्रमाची किंवा या चातुर्वर्ण्याची गरज नाहीये. ते म्हणाले नाहीये आपल्याला गरज, पण समाजासाठी त्याची गरज आहे. उद्या समाज आपल्यावरती बोट दाखवेल आणि म्हणेल की मग त्यांनी कुठं मुंज केली होती, त्यांनी कुठं शुद्ध आचरण केलं, त्यांनी कुठं शुद्धीपत्र घेतलं, म्हणून आपल्यावर बोट दाखवतील. म्हणून समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला गरज आहे तसं वागण्याची. हा मुद्दा काल मी सांगितला होता. तोच या ठिकाणी त्यांनी सांगितलाय की तुम्ही जसं वागता तसं लोक वागतात. त्याची येर अनुष्ठिती. येर म्हणजे इतर समाज तसंच अनुकरण करतो. म्हणून जर धर्म हा कुठेतरी मर्यादा घालणार आहे. तुम्ही जर अमर्यादपणाने कुठेही वागले, कुठेही जाऊ लागले, कुठेही खाऊ लागले, काही अभक्ष भक्षण करू लागले तर लोक म्हणतील अहो
हेच लोक अभक्षभक्षण करतात, मग तुम्ही आम्हाला काय सांगता करू नका म्हणून. हे अपेयपान करतात, मग तुम्ही आम्हाला काय सांगता अपेयपान करू नका. हेच धर्माने वागत नाहीत, हेच कधी स्नान संध्या करत नाहीत, तर तुम्ही आम्हाला काय सांगता. म्हणजे वडील हे जे जे करतात, सकाळी उठतात ते वडील बूट पॉलिश करताना आपल्याला दिसतात. आंघोळ करताना सुद्धा ते कधी मंत्रतंत्र म्हणत नाहीत, कधी कपाळाला कुंकू लावत नाहीत. मग मुलं म्हणतात अरे सकाळी उठून याच पद्धतीने करावं लागतं, देव नाही धर्म नाही. म्हणून देवाची पूजा, धर्मपूजा, त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवा लावणे, घरापुढे रांगोळी काढणे, हे सगळे जे आचरण आहे ते आपण घरामध्ये केले तरच मुलांवर चांगले संस्कार होतील. मला वाटतं आजच्या काळामध्ये हा संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून सामान्य सकळ या सामान्यासाठी या धर्माची नितांत गरज आहे, संस्काराची नितांत गरज आहे. या ठिकाणी आता माऊली आत्मसंदर्भ श्रीकृष्णाने कसा दिलेला आहे तो जर सांगतील तो भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.